मित्रांनो, आजची जी सत्य घटना आहे ती आहे मूळची राजस्थानची. म्हणजे या सत्य घटनेतील जी पात्र आहेत ती राजस्थानची आहेत. परंतु ही जी काही पात्र आहेत ही कामानिमित्त पुण्यातील स्वारगेट येथे आलेली होती. स्वारगेटमध्ये ती राहत होती. त्यामुळं आजची ही सत्य घटना पाहताना आपल्याला पुण्यापासून थेट राजस्थान पर्यंत पोहोचावं लागणार आहे, हे लक्षात ठेवा. मित्र हो, नमस्कार. मी दिलीप थोरात आणि आपण पाहत आहात माझे दिलीप थोरात ब्लॉग्स हे युट्यूब चॅनल. मित्रांनो, आज मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरामध्ये आपण जी सत्य घटना पाहणार आहोत त्या सत्य घटनेचं नाव आहे छत्रपतींचं शासन आणा की राव. फार मोठा गर्भित अर्थ आहे या पाठीमागे. तर बघूया नेमकी ही सत्य घटना काय आहे ते. चला तर. पण मित्रांनो, सत्य घटना जर आवडली तर सत्य घटनेला लाईक आणि शेअर मात्र नक्की करा. आणि जे या चॅनेलवर नवीन असतील त्यांनी या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे मी तुमच्यापर्यंत अगदी इझिली पोहोचू शकतो. चला, आपण आता वेळ न घालवता मुख्य विषयाला हात घालूया. तर याच्यामध्ये एक राजस्थानी महिला असते आणि ती कामानिमित्त आपला नवरा, मुलं यांना घेऊन राजस्थानवरून पुण्यामध्ये प्रस्थान करत असते. म्हणजे कशासाठी तर कामासाठी. ती पुण्यामध्ये काम शोधतात आणि तिथे आनंदाने राहतात. अर्थात पुण्यामध्ये त्यांचे काही नातेवाईक असतात आणि या नातेवाईकांच्या आजूबाजूला हे भाड्याने खोली घेतात आणि भाड्याने खोली घेऊन तिथे ते अगदी छानपैकी राहत असतात. त्यांचा संसार अगदी आनंदाने चाललेला असतो. पण कुठेतरी या सुखी संसाराला गालबोट लागली जाते आणि होत्याचं नव्हतं होतं. हे गालबोट मित्रांनो एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, तर वारंवार हे गालबोट लागलं जातं. आणि ही महिला आपल्या या चिमुकल्यांसाठी हे सारं मुकाटपणे सहन करत असते. कारण त्याने त्या महिलेला तशी धमकीच दिलेली असते, तू जर कुठे काही बोलली तर मी तुझ्या मुलांचा मर्डर करीन. त्यामुळं हे सारं ती मुकाटपणे सहन करत होती. पण मित्रांनो, कुठेतरी वाईट गोष्टीला अंत असतो एवढं 100% खरं. आणि हा अंत कसा होतो आणि त्याचा अंत काय होतो हे आता आपण पुढे पाहूया. मित्रांनो, यातील मुख्य आरोपी सोहेल सबिक खान, वय वर्ष 20, हा मूळचा राजस्थानचा रहिवासी. आणि दुसरा आरोपी कालू अबन खान आणि त्याचं वय होतं 50 ते 57, हाही राजस्थानचाच आरोपी. आणि तिसरा आरोपी जो आहे तो राजू दिलदार खान, याचं वय होतं 27. हे सगळे राजस्थानचेच रहिवासी होते. राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील हे रहिवासी होते. आणि हे राजस्थानी असल्यामुळे ही जी काही राजस्थानवरून आलेली जी महिला होती, ह्या महिलेबरोबर यांची ओळख होती. त्यांच्या भाषेतली ती ओळख होती. मे बी तिच्या घरी त्यांचं येणं जाणंही होतं. आणि अशा प्रकारे ओळख झाल्यानंतर जून महिन्यामध्ये एकदा ही महिला घरात एकटीच असते. आणि या जून महिन्यामध्ये ह्या 3 हरामखोरांची नियत बिघडली. या 3 हरामखोरांची नियत बिघडली, त्यांची दृष्टी बदलली आणि या महिलेवर ते वॉच ठेवू लागले. ही महिला कुठे जाते, काय करते, कुठे काम करते, घरामध्ये कधी असते, घरामध्ये तिचा नवरा कधी नसतो, तिची मुलं कधी नसतात,
या सगळ्या गोष्टी या 3 हरामखोर पाहत होते. आणि असं जून मध्ये या तिघांनी पाहिलं की या महिलेच्या घरी कोणीही नाही. आणि हे वाईट नजरेने या महिलेच्या घरी आले. आणि या महिलेचे या तिघांनी तिच्याच घरात एकटी असताना अगदी लचके लचके तोडले. हो, लचके लचके तोडले. आणि तेही तिला दम मारून, जर ह्या घटना तू कुठे सांगितल्या तर तुझी जी मुलं आहेत त्यांचा आम्ही मर्डर करू. बिचारी सार सहन करत होती. ही महिला एकटी असताना हा सोहेल वारंवार तिच्या घरी यायचा आणि तिच्यावर पाशवी बलात्कार करायचा. एकदा तर या सोहेल खानने तिचा गळा दाबून तिला धमकी दिली, जर ही वार्ता जर कुठे तू सांगितली तर तुझ्या मुलांचा मी मर्डर करेन. बिचारी घुंगट पांघरून गप्प राहिली, कारण तिला तिच्या बालबच्चांची काळजी होती. आणि ती गप्प राहिल्याचा फायदा या 3 काळसर्पांनी एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही तर अनेक वेळा हे काळसर्प तिच्या घरी यायचे आणि तिच्यावर पाशवी बलात्कार करायचे. कितीही भयानक गोष्ट. बरं, ही महिला परराज्यामध्ये आहे, त्यामुळं या परराज्यामध्ये आपल्याला कोण मदत करणार या भीतीनं ती बिचारी सार काही सहन करत होती. आणि मुख्य म्हणजे हे जे काही 3 काळसर्प होते, या काळसर्पांना ती पूर्ण ओळखून होती. आता उजडला होता सप्टेंबर महिना. सप्टेंबर महिन्यामध्ये ही महिला आपल्या एका नातेवाईकाकडे गेलेली होती. परंतु हे जे काही काळसर्प होते त्यांचं तिच्यावर पूर्ण लक्ष होतं. जशी ती नातेवाईकाकडे गेली तिथे हे सोहेल आणि काळू हे 2 काळसर्प तिथे पोहोचले आणि पाशवी बलात्कार केला. हो, या महिलेवर या दोघांनी आळीपाळीने पाशवी बलात्कार केला. पुन्हा तिला दम मारलं, धमकावलं, तिला मारहाणही केली. आणि तिला एक धमकावलं काय, की जर तू या गोष्टी जर बोलली तर समाजामध्ये तुला तोंड दाखवायला जागा राहणार नाही, अशी आम्ही तुझी अवस्था करू. बिचारी घुंगट डोक्यावर घेऊन, तोंडावर घेऊन गप्प राहिली, कारण तिला काही विलाज नव्हता. खरं तर ही महिला खूप घाबरलेली होती. आपण परराज्यात आहोत, आपल्या पाठीमागे कोणी नाही हे तिला माहीत होतं. आणि त्यामुळे तिने एक दिवस निर्णय घेतला की आपण पुन्हा राजस्थानला जायचं. आणि ही महिला पुणा सोडून, स्वारगेट सोडून राजस्थानला निघून गेली. परंतु त्यावेळेला ती राजस्थानला गेली त्यावेळेला या काळसर्पांचं लक्ष मात्र तिच्यावर होतं. आणि त्यातील एक काळसर्प दिलदार खान याने तिला मोबाईलवर फोन केला की पोलिसात जाशील तर तुझी काही खैर राहणार नाही, तुझ्या मुलांसहित तुलाही आम्ही खतम करू. आणि इथेच दिलदार फसला. इथेच दिलदार पोलिसांच्या जाळ्यात सापडला. कारण या महिलेनं राजस्थानला जाऊन पोलिसांमध्ये अशी तक्रार केली होती आणि या दिलदारला पोलिसांनी पकडलं. या मोबाईलवर केला होता त्या मोबाईलच्या आधारे पोलिसांनी त्याला बरोबर ट्रॅप लावून जाळ्यात पकडलं. आणि बाकीची जी केस होती, सोहेल आणि कालू हे जे पुण्याला होते, त्यामुळं बाकीची केस राजस्थान पोलिसांनी पुण्याच्या स्वारगेट पोलीस स्टेशनला वर्ग केली. अर्थात पोलीस आपले पुण्याचे आहेत, पोलीस आपल्या महाराष्ट्रातले आहेत. हा सोहेल खान आणि हा कालू खान वाचले नाहीत राजे, आणि वाचणारही नाही. पकडून यांना फटके मारले पाहिजेत.
आता मूळ मुद्दा हा आहे मित्रांनो, जे काही आपल्या सत्य घटनेचं जे काही टायटल आहे, तो जो मूळ मुद्दा आहे त्या मूळ मुद्द्यावर मी येतोय. मित्रांनो, या घटना वारंवार भारतामध्ये घडतात, हे तुम्ही पाहताय. आणि वारंवार घटना घडूनही हे जे काही 3 काळसर्प आहेत, असे अनेक काळसर्प या समाजामध्ये तयार होतात, हेही आपण पाहतो. आता खरं म्हणजे ह्या ज्या काही केसेस आहेत त्या फास्ट ट्रॅकवर घेऊन 3 महिन्यामध्ये त्याचा निकाल लागून या काळसर्पांना भर चौकात फाशी दिली पाहिजे. पण आपला कायदा तसं सांगत नाही. आपल्या कायद्याला काही मर्यादा आहेत. त्यामुळं खूप 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 प्रॉब्लेम तयार होतात. मित्रांनो, कायदा आपला खूप चिवट आहे, पण या महिलेवर जो काही बलात्काराचा शिक्का बसलाय ना, तो त्याच्यापेक्षाही चिवट आहे. आयुष्य बर्बाद होतं या मुलींचं, आयुष्य बर्बाद होतं या महिलांचं, तरी आपला कायदा हा चिवटच आहे. मित्रांनो, छत्रपतींच्या काळामध्ये अशा काही घटना घडायच्या तर त्या आरोपीला छत्रपती काय करायचे, अक्षरशः त्या आरोपीचा चौरंग करायचे. चौरंग म्हणजे काय? हात आणि पाय छाटून टाकायचे. हे छत्रपतींच्या काळात होतं. छत्रपतींच्या काळामध्ये महिलांना खूप मानाचं स्थान होतं. मग तो छत्रपतींचा काळ, त्याच्यातला काही अंश, त्याच्यातले काही कायदे आपण आज अंमलात का आणू शकत नाही? या काळसर्पांना लगेच तुम्ही फास्ट ट्रॅकवरती केस घेऊन यांना का तुम्ही एक फाशी देत नाहीत? का तुम्ही तुरुंगात टाकत नाहीत? अरे 4-4, 6-6, 8-8 वर्ष या केसेस चालू राहतात आणि बिचारी ही जी काही महिला आहे राजस्थानची, जिच्यावर बलात्कार झालेले आहेत अनेक वेळा, ह्या महिलेवर जो शिक्का बसतो ना, तो 8-8 वर्ष बसून राहतो. त्यामुळं गव्हर्नमेंटला माझी एक नम्रतेची विनंती आहे की हे कायदे थोडेसे वेगळे करा, त्याच्यात काहीतरी अमाइनमेंट करा. छत्रपतींच्या काळात जी काही शासन होती त्यातला 1% तरी भाग तुम्ही आजच्या कायद्यांमध्ये आणा की राव. अहो, खूप बलात्कार थांबतील. मित्रांनो, आता इथेच थांबतो. अतिशय आपण जी ऐकली ती घटना अतिशय वाईट आहे, भयानक आहे. त्यामुळे आज इथेच थांबतो. मी लवकरच येईल तुमच्या समोर एक नवीन सत्य घटना घेऊन. ती नक्की पहा. परंतु मित्रांनो, तुम्ही स्वतःला जपा, स्वतःच्या कुटुंबाला जपा. कारण समाजामध्ये सोहेल, काळू आणि हा दिलदार यासारखे अनेक काळसर्प वावरतात आणि ते फणा काढून बघतायत, वास घेतायत की आपल्याला पुन्हावर घाला घालता येईल. त्यामुळे स्वतःला जपा, कुटुंबाला जपा. घरात जर मुली असतील त्यांना जपा. महिलांनो, स्वतःची काळजी स्वतः घ्या. स्वतःची काळजी स्वतः घ्या. त्यासाठी जी काही तुम्हाला करावं लागेल, जे काही करावं लागेल ते तुम्ही करा, पण स्वतःची काळजी घ्या. आता इथेच थांबूया. नमस्कार.